तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण गेलो होतो कीर्तनासाठी आणि कीर्तनाला खूप आनंद झाला बरं का. पहिले तर गाडी आली आणि ह्या गाडीमध्ये ना आपल्या संस्थेतील सगळे विद्यार्थी बसले आणि ही गाडी पुढे निघून गेली. लगेच आपल्या तात्याच्या कीर्तनासाठी तात्या गाडीत बसले आणि आपण लगेच निघलो. तिथे गेल्याच्या नंतर आहे ना गुरुवार तात्यांच्या स्वागतासाठी खूप मोठी मिरवणूक निघली होती बरं का. आणि मिरवणुकीला तर एवढा आनंद झाला की सगळ्या मुलींनी सुंदर अशा प्रकारचे कळस घेतले होते आणि अखंड हरिनाम सप्ताह नायगावसाठी बरं का. नंतर तात्या गेले घरामध्ये, तिथं कीर्तनाविषयी थोडीशी चर्चा झाली आणि कीर्तनाला उशीर होत होता तर लगेच तात्या फेटा बांधायला घेतला आणि फेटा तात्याने एवढा फास्ट बांधला. तुम्हाला तर माहिती आहे आपले गुरुवार तात्या फेटा बांधण्यासाठी किती फास्ट आहेत म्हणून. आणि लगेच आपण कीर्तनासाठी निघलो. चोपदार पुढं होते, कीर्तनाला लागलो आणि थोडंसं लांब होतं बरं का. तर मग तात्या वाटाने चलत होते आणि लगेच पोहोचलो कीर्तन दरबारात. लगेच तात्यांनी विना घेतला आणि काल्याचं कीर्तन असल्यामुळे कसं आहे, दही हंडी फोडण्यासाठी तात्यानं लगेच कीर्तन वगैरे झालं. दही हंडी फोडून तात्याने दही हंडी फोडली आणि दही हंडी फोडल्याच्या नंतर काल्याच्या प्रसादासाठी पोरांनी एवढा काही राडा केला ना, ते तुम्ही बघू शकता बरं का. पोरांचा राडा. इकडं काल्याचं प्रसाद कोणाला भेटून येतं नाही भेटू, आपल्या पोरांची गडबड काल्याचा प्रसाद खाण्यासाठी. लगेच आपण प्रसाद घेऊन गेलो जेवण्यासाठी. यांनी सगळे विद्यार्थी आपल्या जेवायसाठी बसले होते आणि आपल्यापाशी आपल्या शेजारी बसले होते पाचे महाराज. तुम्हाला हा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल ना तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत एकदा रामकृष्ण हरी.